पिंपळनेर नगर परिषद सभापती निवडी संपन्न। शिवसेनेचा सभात्याग। पिंपळनेर नगर परिषदेच्या सभापतींची निवड आज नगराध्यक्ष डॉक्टर योगिता जितेश चौरे यांच्या उपस्थितीत पार पडली। निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार ए.बी. पेंढारकर व मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी काम पाहिले। त्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्थायी समिती, विशेष समिती यांच्या सदस्य आणि सभापतींच्या निवडीसाठी आजच्या निवडणुकीचा प्रोग्राम माननीय जिल्हाधिकारी यांनी 14/1/2026 रोजी घोषित करण्यात आला। त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। त्यासाठी सर्वप्रथम स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली। ती एकूण 6 संख्या निश्चित करण्यात येऊन माननीय अध्यक्ष नगराध्यक्ष आणि 5 समित्या म्हणजे 5 सभापती 6 सदस्य स्थायी समितीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर विशेष समित्यांची संख्या निश्चित करण्यात आली। एकूण 5 विशेष समित्या निश्चित करण्यात आल्या व त्या 5 विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक या ठिकाणी घेण्यात आली। त्यापैकी नियोजन समितीसाठी उपनगराध्यक्ष हे सदस्य असल्या कारणाने ते पदसिद्ध अध्यक्ष झाले व उर्वरित 4 विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली। त्या निवडणुकीच्या अंती निवडून आलेल्या सर्व सभापतींची नावे याप्रमाणे। पण काही कार्यकाळ ठरला तसं काही कार्यकाळ विशेष समित्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षासाठी असतो आणि स्थायी समिती ही विशेष समित्यांच्या सभापती बदलल्यानंतर ऑटोमॅटिक तिकडे रिफ्लेक्ट होतात। तर निवडून आलेल्या सर्व सभापतींची नावे पुढील प्रमाणे आहेत। नियोजन व विकास समितीसाठी पदसिद्ध उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती आहेत, त्यांचं नाव आहे नेरकर योगेश सोमनाथ। सार्वजनिक बांधकाम समितीसाठी श्री सतीश बाबूलाल शिरसाट। पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीसाठी श्री विनोद मधुकर कोठावदे। स्वच्छता वैद्यक व आरोग्यविषयक समितीसाठी श्री बागुल प्रशांत कांतीला। महिला व बालकल्याण समितीसाठी श्रीमती बाविस्कर प्रज्ञा चंद्रशेखर अशा निवडून आलेल्या सभापतींची नावे। त्यांना उमेश नाशिककर व भरत देसले यांनी सहकार्य केले। या निवडीत योगेश नेरकर, सतीश शिरसाट, डॉक्टर विनोद कोठावदे, डॉक्टर प्रशांत बागुल आणि श्रीमती प्रज्ञा बाविस्कर यांची सभापतीपदी निवड करण्यात आली। नगराध्यक्षांनी सर्व नवनियुक्तांचे अभिनंदन केले। दरम्यान विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनी या प्रक्रियेदरम्यान सभात्याग करून बाहेर पडणे पसंत केले। सभापतींच्या निवड प्रक्रियेसाठी धुळे जिल्हा बापूसाहेब खलाणे, सचिव भाऊसाहेब देसले, डॉक्टर जितेश चौरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप आबा कोठावदे, प्रमोद भैया कांगुर्डे, विक्की कोकणी, कल्पेश नेरकर, पैलवान संभाजी ढोले, प्रकाश सिरसाटसह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। आज पिंपळनेर नगर परिषद येथे सभापतीची निवड माननीय नगराध्यक्ष योगिताताई चौरे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्य तहसीलदार यांच्या देखरेखी पीठासीन अधिकारी म्हणून सभापतींची निवड झाली आणि मला सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व सभापती बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्यांचं संपूर्ण पिंपळनेर नगरवासीय व भारतीय जनता पक्षातर्फे मनपूर्वक अभिनंदन। त्यात विशेष करून आमचे पाणीपुरवठा सभापती म्हणून विनोद बापू कोठावदे, बांधकाम सभापती राजू अप्पा शिरसाट, स्वच्छता आरोग्य प्रशांतजी बागुल, तसेच महिला व बालकल्याण प्रज्ञाताई बाविस्कर व नियोजन सभापती पदसिद्ध म्हणून आमचे उपनगराध्यक्ष योगेशजी नेरकर व नगराध्यक्ष यांची स्थायी सभापती म्हणून बहुमताने निवड झाली। टेक्निकल अडचणी सर्व प्रकारच्या दूर होऊन आज सर्व समावेशक सभापतींची निवड झाल्याबद्दल मी पिंपळनेर नगरसेवकांचे व नगरवासियांचे मनपूर्वक आभार मानतो व मला सांगायला आनंद वाटतो। मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सभापती हे पिंपळनेर गाव सुजलाम सफलाम त्याप्रमाणे स्वच्छ व सुंदर व एक आधुनिक गाव कसं होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करतील। त्यासाठी माननीय पालकमंत्री आमदार जयकर बोरावळ, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार आपले कुणाल बाबा पाटील, तसेच जिल्हा भारतीय जनता पार्टी, तसेच माझ्यासोबत आलेले जिल्हा सचिव भाऊसाहेब देसले यांचं सगळ्यांचं सहकार्य व त्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा जय असो।